अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 25 जुलै 2026 शनिवारी आहे आषाढी एकादशी। वर्षातून दोन ज्या मोठ्या एकादशी असतात, एक कार्तिकी एकादशी आणि एक आषाढी एकादशी। ह्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आपण सगळेजण उपवास करत असतो। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात, पण प्रत्येकाला ह्या 2 एकादशी करणं शक्य नसतं। वर्षभराच्या 24 एकादशी प्रत्येकजण करत नाही, पण ह्या 2 एकादशी जर तुम्ही वर्षातल्या केल्या तर वर्षभराच्या संपूर्ण एकादशी केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल। आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात। आणि ह्या आषाढी एकादशी दिवशीपासून भगवान श्री श्री विष्णू योग निद्रा अवस्थेत जात असतात आणि ह्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। मग ह्या चातुर्मासापासून पूर्ण 4 महिने भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेत असतात आणि आपल्या सगळ्या जगाचा कार्यभार आपले भगवान शंकर सांभाळत असतात। आणि ह्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त तुलसी मातेची आणि भगवान विष्णूंची विठुरायांची सेवा करायची आहे। आता बघा, आषाढी एकादशीला भरपूर वारकरी, भरपूर लोक पायी दिंडीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला चाललेले आहेत। विठ्ठल विठ्ठलाचा गजरनामा सगळ्या रस्त्यामध्ये चालू आहे। अशा ह्या मोठ्या एकादशीला आपल्याला जर काय सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये जो काय बघा दोष आहे तो निघून जातो। प्रत्येक इच्छापूर्तीसाठी हा उपाय। मग प्रत्येक इच्छा म्हणजे पैसा आहे का? नाही। तर कोणत्या इच्छा बघा, घरात शांतता, वैवाहिक सुख, मानसिक शांतता, उत्तम आरोग्य, मुलांची प्रगती, नोकरी व्यवसायाची प्रगती आणि कर्जमुक्ती, ह्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय जो आहे हा तुलसी मातेजवळ करायचा आहे। तुळस म्हणजे भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असणारी ही तुळस आहे। ह्या तुळशीजवळ आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचा आहे। आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, घरातली जी साफसफाई आहे ती करायची आहे। शनिवार असल्यामुळे तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद, मीठ, गोमूत्र, भीमसेन कापूर टाकायचा आणि घरातली सगळी फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। मुख्य दरवाजाचा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। उंबरा जो आहे त्याला हळदीचं लिंपण करायचं। मग एका वाटीमध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र आणि हळद घ्यायची। ही हळद ओली करायची आणि संपूर्ण उंबऱ्याला हळदीचं लिंपण द्यायचं आणि मुख्य दरवाजावरती दोन्ही बाजूला हळद कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून स्वस्तिक काढायचं। ह्या स्वस्तिकाला 2-2 दंडक द्यायचे। त्यानंतर तुम्ही आंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेली कपडे, पिवळं वस्त्र परिधान केला तर अतिशय चांगलं, कारण भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे। त्यामुळं स्वच्छ धुतलेली पिवळे वस्त्र परिधान करा। तुमच्या देवघरातली जी काही नित्यनियमाची पूजा आहे ती तुम्ही करत असताना भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला, नसेल तर फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। केशर आणि चंदनचा टिळा लावा आणि तोच टिळा आपल्या कपाळाला लावायचा। त्यानंतर बघा, विठुरायाची, रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांनाही अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही तुळस जी आहे त्या तुळशीला तुम्ही या दिवशी पाणी घालायचं नाही, कारण तुळशीला जल अर्पण का करत नाहीत एकादशीला, कारण तुळशीचा सुद्धा निरंकार उपवास असतो आणि ह्या दिवशी तुळशीला आपण फक्त वरून हळदी कुंकू टाकायचं। तुळशीला ह्या दिवशी स्पर्शसुद्धा करायचं नाही। भगवान श्री विष्णूंची अतिशय प्रिय अशी तुळस जी आहे ती भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची आहे एकादशीला, तर ती आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी अर्पण करायची। एकादशी दिवशी तुम्ही तुळशीला हळदी कुंकू वरून अर्पण करायचं, एक अगरबत्ती लावायची। सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा। शुद्ध गाईचं तूप असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, नसेल तर एक साध्या तुपाचा दिवा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून लावायचा। दिवा ठेवत असताना त्याच्या खाली तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवून दिवा ठेवायचा आणि त्यानंतर
तिथेच तुळशीजवळ उभं राहून किंवा एक बसायला आसन घेऊन तुम्ही हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र जो आहे, हा मंत्र म्हणत असताना तुम्ही मनामध्ये चांगले भाव, योग्य बुद्धी, योग्य मार्ग आणि योग्य कर्म करण्याची मनात भावना ठेवायची. कधीही कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. कर्म चांगले करा, मार्ग चांगला निवडा, तुम्हाला सगळं चांगलं मिळेल. आता हा मंत्र जो आहे, हा म्हणत असताना सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. ओम नमो भगवते वासुदेवायचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र काय बघा, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधिहारा नित्यम तुलसी त्वम नमोस्तुते. म्हणजे हे तुलसी माता आम्हाला सगळ्यांना सौभाग्य दे, सगळ्यांचे जे रोग वगैरे व्याधी आहेत त्या सगळ्या दूर कर, आरोग्य उत्तमाचं ठेव आणि तुला सतत नमस्कार, आमचा सतत नमस्कार असा अर्थ होतो. आणि हा मंत्र तुम्ही 108 वेळा, 11 वेळा, 51 वेळा, 21 वेळा म्हणू शकता. पण 108 वेळा म्हटला तर काही नाही, उलट तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त दिवसभर नामस्मरणात राहायचं. आता उपवास करणं म्हणजे काय, तर फक्त भरपूर खिचडी खाणं, फळं खाणं हे नाही, तर तुम्ही नामस्मरणात राहणं आणि आपलं जे शरीर आहे ते सात्विक ठेवणं. आता सात्विक आहार घ्या, ह्या दिवशी अपशब्द टाळा, त्यानंतर कोणाचं वाईट बोलू नका, कोणाच्या निंद्या नालस्त्या करू नका. हे झालं. त्यानंतर बघा, संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला मिळतील असं नाही, तर तुम्ही हे जे मंत्र जो मी सांगितले आता, हा दररोज संध्याकाळी जर तुम्ही म्हटला तर अतिशय चांगलं. नसेल तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हा मंत्र म्हणा आणि तुमच्या आयुष्यात के जे घरातली अशांतता आहे ती निघून जाईल. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील त्या दूर होतील, कर्ज असेल ते दूर होईल, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे असतील ते दूर होतील, व्यवसाय आणि नोकरीमध्ये अडथळे असतील तर ते दूर होतील. त्यानंतर तुमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात. ह्या व्हिडिओतून तुम्हाला मी जी माहिती सांगितली ही शास्त्रानुसार अतिशय चांगली आहे आणि हे शास्त्र जे सांगतं ते अगदी तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या शास्त्रातनं सांगितलेल्या गोष्टीतून तुम्हाला ह्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे नक्की हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आणि उपाय करत असताना कष्ट, मेहनत, काम करावंच लागेल. फक्त उपाय करून तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाही आहे. नक्की उपाय करा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.